श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई राम। हेलो एवरीबॉडी, ओम साई राम। मेरा नाम है यशस्वी सचिन वानी एंड वेलकम टू संडे टॉक्स। तो आज हम एक ऐसे व्यक्ति से मिलने वाले हैं जो शून्य का आविष्कार है, जिन्होंने खुद एक 5 स्टार होटल में काम करने से शुरुआत की और आज एक नामांकित उद्योगपति एवं बिल्डर्स में उनका नाम सबसे ऊपर लिया जाता है। शिरडी के बेघर लोगों को घर मिले, ऐसी सद्भावना के साथ सभी कर्मों को उन्होंने शुरुआत की और इसी के चलते वह एक बहुत निष्ठावान साईं भक्त है और इसकी वजह से उन्होंने एक उपक्रम निकाला जो था जहाँ गाँव वहाँ साईं चरित्र पठन। तो इस उपक्रम में उन्होंने 3 लाख से भी ज़्यादा साईं चरित्र भेंट की और 400 से भी ज़्यादा भाइयों के साथ, मित्रों के साथ मिलकर उन्होंने साईं निर्माण ग्रुप की शुरुआत की। अरे इनके स्वभाव का क्या कहना। इन्होंने आसपास के गांव के गरीब विद्यार्थियों के लिए स्कूल खोले जो थे साईं निर्माण स्कूल, साईं निर्माण कॉलेज। अरे ये तो उन सभी साईं भक्तों को तीर्थ यात्रा पर भेजते हैं जो शिरडी में साईं चरित्र पठन करते हैं। इन्होंने श्री साईं बाबा के हॉस्पिटल में लेज़र ऑपरेशन मशीन भी भेंट की थी। और अगर हम इनकी पूरी जो विस्तार से इनकी अगर सूची करें तो हमारा वक्त कब निकल जाएगा हमें ही समझेगा नहीं, पर इनकी जो रुचि है वो ख़त्म नहीं होगी। तो ये है हमारे प्रिय श्री विजय जी तुलसी राम कोते पाटिल। ओम साई राम, नमस्ते। तो चलिए आज की बातचीत इनके साथ। तो मामा हमें सबसे पहले आपके परिवार के बारे में बताएं, क्योंकि मैंने सुना है कि आपका परिवार बहुत बड़ा है और इसकी वजह से मुझे आपके परिवार के बारे में जानने के लिए बहुत उत्सुकता हो रही है। जी नमस्कार। मेरे परिवार के बारे में जैसा आप सब जानते हैं और कि एक साईं बाबा की एक अनोखी भेंट हमारे इस परिवार को है। साईं बाबा का आशीर्वाद है और इसीलिए कि ये हमारा जो परिवार है आज के तारीख में, मेरे दादाजी है जो लगभग 90 ईयर्स ओल्ड है, मेरे माताजी और पिताजी है, हम दोनों भाई है और हमारे घर में लगभग मेरी भांजी, ये सब लोग मिला के एक कुल 22-23 लोग इस घर में रहते हैं। और इस परिवार का एक सबसे बड़ा बाबा के आशीर्वाद से, उनकी ही आशीर्वाद से ये सब आप जो देख रहे हैं या फिर आप जैसे कि हमारे दीदी ने अभी ये सब जानकारी आपको दी, तो ये बस बनता गया और बाबा ने ये सब करवा लिया। लगभग परिवार के सभी लोग हम एक साथ में पूरे आनंद के साथ में यहाँ पे रहते हैं। और सबसे बड़ी बात है कि मेरे 5 बच्चे हैं, 2 बीवियाँ हैं और मेरे भाई है, उनकी पत्नी है, उनके 2 बेटे हैं। तो ये सब जो भी है यहाँ पे अगर आप थोड़ी देर रुकेंगे तो पता चलेगा कि दिन कहाँ से शुरू होता है और कहाँ ख़त्म होता है, ये पता नहीं चलता है। तो इस परिवार में सबसे बड़ा आशीर्वाद मेरे माताजी पिताजी का है, जो हमें बहुत अच्छे तरीके से उन्होंने शुरू से लेके संभाला है और अच्छा एजुकेशन भी दिया है। तो इस परिवार से आप सब जानते हैं और इसी परिवार की वजह से आज ये सब माहौल खड़ा है। धन्यवाद। ओम साई राम।
कितना अच्छा लगता है ये सुनकर कि आपका इतना बड़ा, इतना अच्छा आपका परिवार है। तो आपको इस परिवार में रहकर आपको कैसा लगता है? ये तो खुशी की बात है कि एक हरा भरा परिवार जब होता है और इतने सारे लोग एक परिवार में रहते हैं, तो ऐसे लगभग पकड़ के चलो कि हमारे घर में महीने में 2 बार बर्थडे आ जाता है, तो 2 बार धमाल तो होनी है। सब लोगों को इकट्ठा होना है, परिवार के सभी लोग साथ में आते हैं, हमारे कज़न ब्रदर वो भी यहाँ पे आ जाते हैं, तो एक लगभग 80 से 90 लोग हमारे घर के परिवार के हैं, तो वो सभी महीने में 2 बार यहाँ पे इकट्ठा होता है। और इस परिवार में जब इतना आनंद है, इतनी खुशियाँ हैं, तो इसमें पता चलता है कि एक अनोखी भेंट बाबा ने हमको दी है। और आज के तारीख में जैसे कि हम लोग जानते हैं, आपको भी पता है कि परिवार में भाई भाई का झगड़ा होता है, उनके साथ रहना बहुत मुश्किल हो जाता है एक दूसरे उनके लिए। लेकिन यहाँ पे इस परिवार में हमारे माताजी पिताजी ने जो हमें कहा है और जो समझाया है, तो उसी वजह से अभी तक आज मेरी एज जो है 47 रनिंग है, मेरे भैया की एज 38 रनिंग है। तो अभी तक तो कुछ झगड़ा नहीं है और ना ही कुछ परिवार में ऐसी बात है कि जिसकी वजह से झगड़ा शुरू हो जाए। तो एक साईं बाबा की कृपा है और ये आप सबका प्यार है कि बस ये ऐसा ही कारवां चलता रहे। जैसे आपने कहा कि एक घर में 2 भाई रहे तो उनका झगड़ा होता है, पर आपके इतने अच्छे परिवार के बारे में सुनकर, उनको देखकर मुझे इतना अच्छा लगा कि किसी के भी मन में ऐसी सोच भी नहीं आ सकती कि आपके और आपके भाई में झगड़ा होगा। तो जैसे कि मैंने आपके बारे में पढ़ा, तो मुझे पता चला कि आप, मतलब एक काल था जब आप एक 5 स्टार होटल में काम करते थे और आज आप एक बहुत बड़े बिजनेसमैन हैं। बहुत बड़े बिल्डर्स में आपका नाम पहले आता है। तो आपका इतना बड़ा सफ़र कैसा रहा और इसमें आपको कौन कौन सी कठिनाइयों का सामना करना पड़ा? लगभग एक 20 साल पहले ये हमारा कारभार सुरू हो गया। 20 वर्षाच्या साधारणतः सुरुवातीला आम्ही एक साईन ग्रुपची स्थापना केली। त्या अगोदर मी कॉलेज पूर्ण केल्यानंतर साधारणतः एज्युकेशन करत असताना आमच्या आईवडिलांनी, म्हणजे आता आईवडील हे आपल्याला देवासमानच असतात, तर त्यांनी की आपली मुलं चांगले शिकले पाहिजे, सवरले पाहिजे आणि त्यांनी समाजामध्ये एक चांगलं काम केलं पाहिजे, ही भूमिका कायमच राहिलेली आहे। आणि मग त्या माध्यमातून कॉलेज झाल्यानंतर मी ITI केलं। ITI मध्ये साधारणतः रेफ्रिजरेशन अँड ACचा जो कोर्स असतो तो 4 वर्षाचा कोर्स मी त्या ठिकाणी केला। त्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी थर्मॅक्स कंपनी जी आहे त्या थर्मॅक्स कंपनीमध्ये सेंट्रलाइज ACचं काम बघत होतो। आणि तोच सेंट्रलाइज AC जो आहे तो जपानचा AC जो आहे तो AC हॉटेल सनानसन त्यावेळेस नुकतं सुरू झालेलं होतं आणि त्या हॉटेलच्या त्या ठिकाणी तो जो AC आहे सेंट्रलाइज जपानवरून आलेला होता आणि थर्मॅक्स कंपनीचा तो होता आणि थर्मॅक्स कंपनीने पुण्यावरून माझी या ठिकाणी मला जवळ असल्यामुळे, माझं नेटिव्ह प्लेस असल्यामुळे मग सनानसनला त्या ठिकाणी तो प्लांट बसवल्यानंतर माझी नेमणूक पुण्यावरून या ठिकाणी करण्यात आली। एक साधारणतः 5 वर्ष मी सनानसनला तो थर्मॅक्सचा जो प्लांट आहे तो ऑपरेट केला। त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मित्रपरिवार जोडला गेला आणि त्या ठिकाणी विशेष करून ज्यावेळेस मी जॉब सुरू केला पुण्यामध्ये, तर सुरुवातीची एक परिस्थिती साधारणतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्या ठिकाणी जॉब करणं गरजेचं होतं। आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यामध्ये एक इच्छा होती की आपण काहीतरी या ठिकाणी समाजामध्ये काम करताना एक चांगली नोकरी असावी, हे पहिल्यापासून कॉलेजच्या मुलाचं ध्येय असतं आणि त्याप्रमाणे मी नोकरीला सुरुवात केली। सनानसनला ज्यावेळेस आम्ही सलग 5 वर्ष एकत्र राहिलो, आमचा बराचसा मित्रपरिवार त्या ठिकाणी जोडला गेला। हॉटेल सनानसनचे मालक गुल अडवाणी म्हणून जे आहेत, ते एक चांगल्या प्रकारचं नातं आमचं त्यांच्यामध्ये तयार झालं आणि त्यामध्ये त्या काळामध्ये डिश जी आहे, डिश अँटेना जी आहे,
म्हणजे थोडक्यात केबल आजची जी आहे केबल नेटवर्क, तर त्यावेळेस सेपरेशन नव्हतं आणि म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअल हॉटेल असेल किंवा कुठेही असेल तर आपण बघायचो की अँटेना किंवा मोठ्या ज्या डिश आहेत त्या डिश या ठिकाणी साधारणतः आपल्याला घ्यावा लागायच्या. म्हणजे विशेष असं होतं की त्यामध्ये प्रामुख्याने ती भूमिका कंप्लीट करत असताना गुल अडवाणी हे हॉटेल सनसनचे जे मालक आहेत त्यांचे माझे संबंध चांगले आल्याने मी त्यांना एक विनंती केली की शिर्डीसारख्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची केबल नेटवर्क आपण उभारू शकतो, तुम्ही मला मदत करा, तुम्ही ते जे केबलचं युनिट आहे, जे डिश अँटेनाचं युनिट आहे ते युनिट मला चालवण्यासाठी द्या. त्यांनी पण एक चांगल्या प्रकारचं एक विश्वास ठेवून मला माझ्या जीवनामध्ये व्यवसाय करण्याची संधी दिली आणि मग त्या ठिकाणी आम्ही 11 लोकांनी एकत्र येऊन, माझे जे मित्रपरिवार आपण आहेत की त्यामध्ये 11 लोक आम्ही एकत्र आलो, जे आम्ही कॉलेजला बरोबर राहिलेलो होतो आणि स्वतः प्रत्येकाने अगदी छोटंसं भांडवल उभारून एक लाख रुपये स्वतः सगळ्यांनी गोळा केलेत आणि हा केबलचा व्यवसाय सुरू केला आणि तिथूनच आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली. ग्रुपमध्ये सर्व एकत्र काम करत असताना माझ्या त्या मित्रपरिवाराचं मोठेपण आहे की ते मला त्या ठिकाणी सर्व कामची जबाबदारी द्यायची, परंतु प्रत्यक्ष जर तसं बघितलं तर खऱ्या अर्थाने सर्व मेहनत ही आमच्या मित्रपरिवाराची आहे. आपण बरोबर राहिल्यानंतर फक्त एक दुसऱ्याला समजून घेऊन त्या ठिकाणी ह्या कामाची सुरुवात झाली आणि साईबाबांच्या आशीर्वादाने खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद शिर्डीकरांनी दिला आणि शिर्डीच्या कानाकोपऱ्यात आमची त्या ठिकाणी केबल गेली. तिथून पुढे आल्यानंतर असं एक वाटलं की आपण व्यवसायात आणखी काही निर्णय घेतले पाहिजे, कारण एक चांगला मित्रपरिवार सुरुवात झाली होती जोडण्यासाठी. मग असं ठरवलं की शिर्डी साईबाबांची या ठिकाणी अनेक लोक येतात, इथे हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये कामाला राहतात, साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी आहेत, प्रसादालय आहे, अशा अनेक ठिकाणी साधारणतः रोजगाराची साधनं आहेत आणि मग ह्या लोकांना देखील आपली मदत झाली पाहिजे. मग त्या दृष्टीने त्या काळामध्ये आम्ही एक रिअल इस्टेटचा जो व्यवसाय आपण बघतो की जो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तो करण्याचं ठरवलं आणि त्यामधून मग आम्ही सर्व एकत्र आलो. आणि पैशाची तर अडचण नेहमीच असायची, कारण त्या सुरुवातीच्या काळामध्ये विश्वास ठेवणं, समाजातील मोठ्या व्यक्तींनी विश्वास ठेवून पुढं जाणं ही एक जी भूमिका आमची होती, त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना एकत्र यावं लागलं. त्या काळामध्ये साधारणतः सुरुवातीचं जर मी आपल्याला सांगायला एक आनंद वाटेल मला की सुरुवातीचा एक प्लॉट आम्ही ज्यावेळेस विकत घेतला, डॉक्टर सोन्याबापू गोंदकर हे जे विठ्ठलवाडी या ठिकाणी राहतात, तर त्यांचा हायवेला एक प्लॉट होता आणि एक 15 वर्षापूर्वीची घटना मी आपल्याला सांगतो आहे की त्यावेळेस सुरुवात होती आणि व्यवहार करण्यासाठी ज्यावेळेस गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा तू तर आत्ताशी तुझ्या जीवनाची सुरुवात झाली आणि तू एवढा मोठा व्यवहार करणार का? मी म्हटलं डॉक्टर साहेब आपला आशीर्वाद महत्त्वाचा आहे, साईबाबांचे आशीर्वाद, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि साधारणतः हा व्यवसाय करताना आपली मदत आम्हाला अपेक्षित आहे आणि पहिलाच प्लॉट आम्हाला घ्यायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, ठीक आहे म्हणे की आम्ही तुम्हाला संधी देऊ, पण साधारणतः त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी मी तुला देतो. 2 महिन्यात जर व्यवहार पूर्ण केला तर आहे, आत्ता फक्त तू आम्हाला 1 रुपया द्यायचा, तुझ्यासाठी 2 महिने प्लॉट मी कोणाला विकणार नाही. तुझी परीक्षा आहे आणि तुम्ही सर्व एकत्र आलेत तर मी तुमच्यासाठी 2 महिने थांबतो, तुम्ही 2 महिन्यात व्यवहार पूर्ण करा. अशी सुरुवात साधारणतः त्या ठिकाणी झाली आणि मोठा प्रश्न होता की एक साधारणतः 40 लाख रुपयाला आम्ही तो प्लॉट घेतलेला होता. 2005-06ची ती गोष्ट आहे आणि त्यावेळेस साधारणतः 40 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम वाटायची किंवा होती. आजच्या तारखेला साधारणतः 4-5 करोड रुपयाची त्याची एक त्यावेळची परिस्थिती असेल. मग डॉक्टरांनी विश्वास तर ठेवला, परंतु मग कसं करायचं? तर आम्ही सर्वांनी मग आमचे जे मित्रपरिवार होते अगदी घरातल्या सोन्या नाण्यासह ते सोनं मोडलं, घरच्यांचं सोनं मोडलं, प्रत्येकाने म्हणजे जसे जसे पैसे उपलब्ध करता येतील, कारण ती एक जबाबदारी आमच्यावरती होती की 2 महिन्यात 40 लाख रुपये पूर्ण करून द्यायचे होते. आणि साईबाबांच्या आशीर्वादाने अगदी 1.5 महिन्यामध्येच आम्ही तो टप्पा पूर्ण आमच्या एक 25-30 मित्रांना एकत्र घेऊन पूर्ण केला आणि 40 लाख रुपये त्यांना दिले आणि तो व्यवहार केला. बाबांच्या आशीर्वादाने योगायोगाने असं झालं की त्या पहिल्याच प्लॉटमध्ये एक चांगल्या प्रकारचं यश आम्हाला मिळालं आणि तो 40 लाख रुपयाला घेतलेला प्लॉट आम्ही 65 लाख रुपयाला अगदी 2 महिन्यात विकून टाकला.
ही बाबांची कृपा होती आणि कदाचित ते माहीत नव्हतं की पुढं कसं काय घडणार आहे. आणि 2च महिन्यात आम्हाला त्या ठिकाणी 25 लाख रुपये नफा झाला आणि तिथून आमची खरी सुरुवात चांगल्या प्रकारे झाली. मग त्यावेळेस एक संकल्पना आली की आपण हे सर्व बाबा आपल्याला जर देत आहेत तर आपण आपली एक जबाबदारी म्हणून काहीतरी केलं गेलं पाहिजे. आमचे सर्व मित्रपरिवार एकत्र आला. एक साधारणतः तोपर्यंत आम्ही 200-250 मित्रांना बरोबर घेतलेलं होतं की त्यामध्ये पैसे टाकणं असेल, कुठलंही काम असेल, जबाबदारी पार करताना एक 200-250 मुलांचा ग्रुप आमचा तयार झालेला होता. आणि मग त्यामध्ये प्रामुख्याने आपली एक जबाबदारी म्हणून आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस साधारणतः आम्ही सर्व एकत्र बसलो आणि जे आपलं काम चालतं त्या कामातून 11% ही रक्कम जी आहे, जो काही व्यवसाय होईल, जो काही आपल्या ग्रुपला नफा होईल, त्यातून 11% ही रक्कम बाजूला काढायची. आणि ती संकल्पना जी आहे, माझे जे मित्र आहेत आणि व्हाईस चेअरमन आहेत आता सध्या उद्योग समाजाचे पंकजी लोढा, त्यावेळेस ती संकल्पना पुढे आली की गाव तेथे साईचरित्र पारायण हा उपक्रम सुरू करायचा. कारण बाबांचं साईचरित्राचं पारायण दरवर्षी आम्ही करायचो. खूप आनंद त्या पारायणाचा घ्यायचो. आणि एक भूमिका होती की साईबाबांचा आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने बाबांचं साईचरित्र वाचलं पाहिजे. कारण साईचरित्र वाचल्याशिवाय बाबा काय आहेत आणि बाबांनी आपल्याला काय शिकवण दिली हे समजत नाही. आणि म्हणून एकदा जर साईचरित्र वाचलं तर तुम्ही चुकीची गोष्ट करणार नाही याची खात्री आम्हाला आहे, याचा आत्मविश्वास आम्हाला आहे. आणि म्हणून साईचरित्र वाचत असताना हा जो अनुभूतीचा प्रकार आहे तो बाबांनी त्यातून करून घेतला. आणि त्यानंतर आमची साईचरित्राची सुरुवात झाली. म्हणजे आता साधारणतः एक 14 वर्ष झाले साईचरित्र पारायणाला सुरुवात होत. आणि ह्या पारायणाच्या निमित्ताने दरवर्षी हा योगायोग असेल की साईचरित्र पारायणाच्या निमित्ताने एक चांगली सुरुवात झाली. तर पहिलं पारायण मला आठवतं की औरंगाबाद जिल्ह्यातील शिवली या गावात पहिलं पारायण झालं. आणि हे शिवली जे पारायण झालं तर या पारायणामध्ये आम्ही इथून औरंगाबादचं शिवली म्हणजे औरंगाबादपासून साधारण पुढं 70 किलोमीटरवरती ते आहे. हे पहिलं पारायण त्या ठिकाणी सुरू झालं. आणि हे पारायण सुरू होत असताना आम्ही त्या ठिकाणी सर्व ग्रंथ, त्या ठिकाणी 200 लोक पारायणाला बसलेली होती. तर 200 ग्रंथ आम्ही सुरुवातीला औरंगाबादला घेऊन गेलो. आणि त्या ठिकाणी खूप मोठं पारायण सोहळा सुरुवात झाली. तिथून जी पारायण सुरुवात झाली तर आज तागायत आत्तापर्यंत साधारणतः 1700 गावांमध्ये पारायण सुरू झालं. आणि ह्या 1700 गावांमध्ये पारायण होत असताना हा मनस्वी आनंद आहे की साधारणतः एक 4 लाख साईचरित्राचं पारायण जे ते पूर्ण झालेलं आहे. तर जसं तुम्ही सांगितलं आणि हा उपक्रम तुम्ही इतका चांगला चालू केलेला आहे, तर ह्याच्यात आहे की जहा गाव वहा साई चरित्र पठण. तर हे कार्य म्हणजे हा उपक्रम अजूनही चालू आहे का ह्याची पूर्ती झालेली आहे? अजून हा कार्यक्रम जो आहे तो कधीही न संपणार आहे. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा कार्यक्रम चालू असणार आहे. आणि त्यापुढे देखील आमची परिवाराची जी काही व्यवस्था आहे किंवा जी काही आमची मंडळी आहे किंवा जी आमची मुलं आहेत, आमच्या मित्रपरिवाराची जी मुलं आहेत, ते नक्कीच हा जो कार्यक्रम आहे गाव तेथे साईचरित्र पारायणाचा तो कायम स्वरूपात राहील. आणि कधीही बंद, ज्या दिवशी साईबाबांची इच्छा असेल त्या दिवशी तो बंद होईल, तोपर्यंत मात्र अगदी बंद होणार नाही. अगदीच, ही खूप छान तुमची अशी संकल्पना आहे. बेघर लोगों को घर मिले वो भी कम पैसे में, तो ऐसी संकल्पना आपके दिल में कैसे आई? बहुत अच्छा सवाल है और इस सवाल का मैं जवाब भी अच्छा दे दूंगा. कि जैसे कि मैंने आपको कहा कि हम जब सब एक साथ हो गए तो शुरू में जैसे कि बिज़नेस शुरू करते हुए 2007-8 में हमारे कैलाश बापू जी कोते पाटिल जो है यहाँ के प्रथम नगर अध्यक्ष, उनके साथ में हम लोग जुड़ गए और उन्होंने कहा कि आपको क्या हेल्प चाहिए, हम करेंगे, आप इतना अच्छा काम करें. तो शुरू हो गया ये कारवा कि फिर उसी टाइमिंग में हमारी जब शुरुआत हो गई बिज़नेस के लिए, तो हम लोगों ने सब एक प्लानिंग की कि रियल एस्टेट के साथ साथ में जैसे कि शिरडी है और बाबा के सभी साई भक्त यहाँ पे आते हैं और सभी लोगों की इच्छा होती है कि बाबा के इस दरबार में अपना खुद का एक घर हो.
तो फिर जब ये बात सामने आई तो हमने फिर सब दोस्तों को मिलाकर की ये हमें काम करना चाहिए. कारण या ठिकाणी असं होतं की प्रत्येकाला घर मिळावं. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची इच्छा असते, शिर्डीत काम करण्याची इच्छा असते आणि जो एकदा शिर्डीला आला तर तो शिर्डी सोडून जाण्याचं नाव घेत नाही आणि त्यासाठी त्याला निवाऱ्याची खूप गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस साधारणतः एक 2007पर्यंत 2007-08मध्ये एक 11 डंपर्स आम्ही त्या ठिकाणी विकत घेतले. त्या काळचे आंध्रा बँकेचे मॅनेजर आदरणीय रंगारावजी साहेब त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्या ठिकाणी 11 डंपर, JCP, पोकलँड हे सर्व त्या ठिकाणी आम्ही विकत घेतलं आणि त्यावेळेस आमच्या या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायाला सुरुवात झाली. हा व्यवसाय करताना असं लक्षात आलं की आपण मोठ्या लोकांसाठी तर कायमच काम करत राहू, परंतु शिर्डीतील सर्वसामान्य जनतेसाठी किंवा शिर्डीमध्ये राहणाऱ्या साईभक्तांसाठी आपण कुठेतरी एक सेवा दिली पाहिजे. आणि म्हणून ज्या लोकांचं घर नाही अशा लोकांना घर दिलं पाहिजे, ते अगदी स्वस्त दरामध्ये. मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की सुरुवातीच्या काळामध्ये अगदी 20,000 रुपये गुंठ्यापासूनची जागा या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल तर त्याला देत गेलो. आणि त्या माध्यमातूनच एक संकल्पना पुढे आली की या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना घर देखील झालं पाहिजे. कारण ज्यावेळेस मी बाबांच्या मंदिरात दररोज दर्शनाला जातो तर त्या ठिकाणी असणारे जे कर्मचारी आहेत ते चतुर्थ श्रेणीतील काम करतात, जे साधारणतः एक सिक्युरिटीमध्ये काम करतात, संरक्षण विभागात काम करतात, मदतनीस म्हणून काम करतात. तर ह्या लोकांची एक भूमिका असायची की जे परिसरातून या ठिकाणी व्यवसायासाठी कामानिमित्त आलेले लोक होते, साईबाबा संस्थांमध्ये असतील किंवा हॉटेलमध्ये असतील. तर दररोज दर्शनाला जाताना त्यांची एक मागणी असायची की बिजू भाऊ तुम्ही एवढं सगळं काम करता तर आमचंही घर व्हावं अशी एक कल्पना आमची आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून आम्हाला स्वस्त घर कसं मिळेल यासाठीची व्यवस्था आपण करावी. मलाही एक विशेष वाटायचं की आपण नक्कीच या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस जो विषय होता की साधारणतः या सर्वांना एकत्र घेऊन मग आम्ही साईबाबा संस्थांचा जो तलाव आहे त्याच्या शेजारी ग्रुपची आमच्या जागा होती, एक साधारण 7 एकर जागा होती आणि त्या 7 एकरामध्ये आम्ही एक प्रकल्प राबवण्याचं ठरवलं. बाबांच्या आशीर्वादाने आम्ही एक निर्णय घेतला की सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना घर झालं पाहिजे आणि म्हणून एक साधारणतः 300 घरांची निर्मिती त्या ठिकाणी केली आणि अगदी फक्त 5 लाख रुपयात आपण 500 स्क्वेअर फुटाचं घर देण्याचं तयार केलं. म्हणजे जर आपण विचार केला ते सर्वसामान्य माणसाला कसं परवडेल तर त्याचं उदाहरण मी आपल्याला देतो की 500 स्क्वेअर फूटच्या घर आम्ही बांधून 5 लाख रुपयाला द्यायचा निर्णय घेतला तर एकाच दिवशी 300चे 300 घरं लोकांनी बुक केलीत, त्या ठिकाणी त्यांचं बुकिंग केलं. आणि हे 300 घरांचं काम सुरू केल्यानंतर 500 स्क्वेअर फुटाचा जर आपण आज अंदाजे जर आपण बांधकामाची जी काही किंमत होती ती जर बघितलं ती 6 लाख रुपये होती. मग आम्ही काय केलं त्यामध्ये की आमचे जे नेहमीचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, आमचे मुकुंदजी डाळे आहेत, रज्जाक ते आहेत, तर त्यांना एक सांगितलं की ह्या व्यवहारातून या सर्वांना घर देत असताना त्यातून आपल्याला 1 रुपयाही मिळाला नाही तरी चालेल, परंतु यांचं घर पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही देखील तुमची जी मजुरी आहे ती फक्त जेवढी आवश्यक आहे तेवढीच घ्यायची. आणि मग त्या माध्यमातून जर बघितलं तर 500 स्क्वेअर फुटात जर घर बांधायचं असेल तर आज आपल्याला साधा आणि सिंपल किती कमीत कमी खर्च जरी म्हटला तरी 1200 रुपये स्क्वेअर फुटाने बांधकामाला पैसे लागतात. पूर्ण काम कंप्लीट करून लॉक अँड की करायचं असा तो निर्णय आमचा होता. म्हणजे 6 लाख रुपयाचं घर आम्ही 5 लाख रुपये दिलं, 1 लाख रुपये त्यातही कमी केले. आणि जागा जी आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये पंतप्रधान आवास योजना जी आहे त्या योजनेतून आम्ही ते घरकुलांची मंजुरी आता घेतो आहोत. त्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार लोखंडे साहेब यांनी खूप चांगली मदत केली आणि त्या सर्वसामान्य कुटुंबाला घर परवडेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली की ज्या घराची किंमत 15 लाख रुपये आहे, 14 लाख रुपये शिर्डीमध्ये आहे, 14 ते 15 लाख रुपये घराची किंमत असताना देखील आम्ही फक्त त्या ठिकाणी अगदी 5 लाख रुपयाला ते घर दिलं. खूप छान वाटलं हे ऐकून. तर मला जसं तुम्ही सांगितलं तर तुम्ही इतके सारे समाजकार्य करतात व राजकारणही करतात.
तर हे सगळं करताना अगदीच तुम्ही खूप सारे उतार चढाव बघितले असतील, तर त्याच्यामधला एक प्रसंग किंवा एक आठवण आम्हाला सांगा. नक्कीच सांगतो. आम्ही एकत्र काम करताना मला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी आणि आदरणीय कैलास बापू कोते जे माझे गुरु आहेत त्यांनी मला राजकारण देण्याची संधी दिली. साधारणतः मी प्रथम नगरसेवक जेव्हा झालो, नगरसेवक होत असताना माझं वय देखील फार म्हणजे कमी वयात सगळ्यात मी त्यावेळेचा नगरसेवक असेल, परंतु ते क्षेत्र मला काही मानवलं नाही. कारण पहिल्याच टर्ममध्ये मी नगरसेवक झालो आणि नगरसेवक झाल्यानंतर मला उपनगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि त्यावेळेस मला अलकाताई शेजू आणि विष्णुपंत थोरात त्यांच्या मिसेस तर ह्या नगराध्यक्ष असताना मला उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. त्यावेळेस मी माझ्या वार्डातील मी ज्या ठिकाणून निवडून गेलो तर सर्व लोकांचा विमा त्या ठिकाणी उतरवला. एक सामाजिक आपल्याला आवड होती म्हणून त्यामध्ये सर्व आमच्या प्रभागातील लोकांचा विमा उतरवला. त्याचप्रमाणे जी काही सेवा असेल प्रभागामध्ये ते चांगल्या प्रकारचं काम करायचं म्हणून आम्ही त्यावेळेस साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकी या नात्यातून असेल किंवा लोकांचा एक विश्वास होता आणि लोकांनी मला त्यामध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं होतं. तर एक चांगल्या प्रकारचं काम मी या शिर्डी शहरासाठी त्यावेळेस करू शकलो. दुसरी गोष्ट मला यात सांगायची आहे की राजकारण मला अजिबात आवडलं नाही. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला आम्ही साईचरित्राचं पारायण करायचं, प्रत्येक गावात जाऊन सांगायचं की खोटं बोलू नका, चांगले वागा, चांगलं काम करा. बाकी राजकारणामध्ये बाहेर बोलायचं वेगळं असतं आणि आतमध्ये त्या नगरपंचायतमध्ये गेलं की बोलायचं वेगळं असतं. आणि म्हणून जे शब्द आपण लोकांना देतो ते जर आपण करू शकलो नाही तर ते आपण काम करू नये अशी माझी एक मानसिकता झाली. आणि मग मी राजकारणातून बाजूला होण्याची भूमिका घेतली. सामाजिक जे काही काम आहे ते कामात आपण कायम अग्रेसर राहिलो. परंतु मग राजकारणातून मी त्यावेळेस मला आदरणीय सासनसाहेब होते, नामदार राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा होते की नाही तुम्हाला पुन्हा उभं राहायला लागेल. मी म्हटलं नाही, मला ते शक्य नाही, कारण माझा तो स्वभाव नाही आणि मी ते काम करू शकत नाही. कारण एका बाजूला आपण एक शिदोरी घेऊन जी बाबांची निघवलेलं आहे की साईचरित्र पारायण जे आहे ते पारायणाच्या माध्यमातून जे काही काम आपण करतो आहे, प्रत्येकाला गावात जाऊन सांगायचे की तुम्ही आईवडिलांची सेवा करा, सर्वसामान्य कुटुंबाची सेवा करा, कोणाला दुखवू नका, खोटं बोलू नका, हे सर्व काम आपण एका बाजूला सांगतो. आणि दुसऱ्या बाजूला राजकारण जर आपण बघितलं असेल तर राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पडद्याआड कराव्या लागतात आणि बऱ्याच वेळेस खोटं देखील बोलावं लागतं. एक प्रसंग मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की त्यास जे चढउतार होत असतात, तर चढउतार होत असताना व्यवसायाच्या माध्यमातून आणि राजकारणाच्या माध्यमातून अनेक स्पर्धकही तयार होतात. ज्यावेळेस एखादी उंचीला तुम्ही काम करायला सुरुवात करतात तर कळत नकळत तुमचे मित्र जे आहेत ते मित्र चांगलेही असतात आणि तुम्हाला दुखावणारेही असतात. तर अशा प्रसंगांच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही एकत्र व्यवसाय सुरू केला ते मला सांगायला आनंद वाटेल की साधारणतः एक 5 वर्ष व्यवसाय सुरू केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं आमच्या पूर्ण ज्या नगरपालिकेमध्ये असेल किंवा गावामध्ये असेल, अशोक गोंदकर असतील, मंगेजी त्रिभुवन असतील, जगन्नाथ गोंदकर असतील, ताराचंदजी कोते असतील, तर हे सर्व काम करताना एक चांगली कामाची पावती म्हणून आम्हाला या सर्व साईनिर्माणच्या सदस्यांना जनतेने निवडून दिलं. परंतु पुढे काम करत असताना असं लक्षात आलं की शेवटी स्पर्धा ही स्पर्धा आहे, राजकारणातली असू द्या किंवा व्यवसायातली असू द्या, स्पर्धा करावीच लागते. समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी ते आवश्यक आहे. मग त्यामध्ये प्रामुख्याने अशी गोष्ट घडत असताना, हे सर्व कंप्लीट होत असताना, तर हे सर्व ज्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला एक उदाहरण देत होतो, सांगत होतो की 2000 साधारणतः 11-12च्या दरम्यान आमचा व्यवसाय चांगला सुरू होता आणि एक भूमिका त्यावेळेस अशी घेतली गेली की आमच्यातले काही जे मित्र आहेत त्यांना आमच्या काही चांगल्या मित्रांनी बाजूला केलं आणि त्यांना सांगितलं की विजू भाऊंच्या ग्रुपमध्ये तुमचे जेवढे काही पैसे आहेत ते तुम्ही काढून घ्या, कारण विजू भाऊंचा व्यवसाय जो तो आता अडचणीत आलेला आहे. आणि असं ठरल्यानंतर
तर ह्या सगळ्या गोष्टींनी काम करताना त्याच माझ्या असं लक्षात आलं की काहीतरी कुठेतरी गडबड होते आणि ही सर्वची गडबड आहे. तर त्याला घेऊन जा हळू हळू हळू. तर एक मिनिट बघतो. जगू त्याला घेऊन जा ना बाहेर. हळू 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 हळू. तर हा आमचा असा परिवार आहे, आता काही हरकत नाही. तर मग त्या साधारणतः सुरुवात झाली आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर कोणकर आणि कैलास बापू कोते, मग आम्ही एक ग्रुपच्या सर्व लोकांना बोलवलं आणि ज्या व्यक्तींनी तो थोडासा की कुठेतरी हे ब्रेक होतील, कुठेतरी डॅमेज होतील अशा हेतूने ज्यांचा उद्देश होता, मी त्या सर्वांना सांगितलं की प्लॉटिंगचा जो व्यवसाय आहे त्या प्लॉटमध्ये सर्व पैसे साधारण एक चांगल्या प्रकारचं 150-200 करोड रुपयाची आमची उलाढाल होती त्या काळामध्ये. आणि त्यावेळेस असा हा विषय निघाल्यानंतर साहजिक एक कोणीतरी ते थोडंसं विष पेरण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यातून थोडासा संभ्रम आमच्या मित्र कंपनीमध्ये तयार करायचा किंवा ज्यांची पैसे आमच्या ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असायची त्या लोकांमध्ये संभ्रम तयार झाला. परंतु बाबा आपल्याला नेहमीच सारत गेले आणि त्यावेळेस देखील मला असं जाणवलं की साईबाबांना आपण एकच सांगितलं की बाबांना म्हटलं की बाबा हे का होते असं. तर कारण जर एवढं सरळ काम असताना अशा अडचणी काय येतात, तर त्याचं उत्तर एकच होतं की तुम्ही चांगलं काम करायला लागले की स्पर्धा आणि स्पर्धेतून होणारे हे असे विषय येत असतात. मग आम्ही सर्व ग्रुपची सर्वांना एकत्र केलं आणि सर्वांना सांगितलं की अशी आत्ताची परिस्थिती आहे, सर्वांच्या या प्लॉटमध्ये पैसे आहेत आणि आता काय करायचं. बघ तुम्हाला जर पैसे परत पाहिजे तर 2 गोष्टी आहेत की एकतर त्याच्यावरती कर्ज घेणं आणि त्या लोकांचे पैसे परत करणं किंवा तो प्लॉट विकेपर्यंत थांबणं. मग त्या कैलास बापूंनी मला चांगली मदत केली आणि त्या काळामध्ये एक साधारणतः 10-20 लोकांनी पैसे परत मागितले होते. त्या लोकांचे पैसे आम्ही परत देऊन टाकले. ते 20 ते 25 लोक साधारणतः त्यावेळेस जे डिस्टर्ब झालेले होते त्यांच्या नंतर 2 वर्षांनी असं लक्षात आलं की आपण त्यावेळेची चूक केली. कारण चढ उतार हा व्यवसाय चालू असतो आणि त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की आपण ज्यावेळेस पैसे काढले, ज्या प्लॉटमध्ये त्यांचे पैसे होते तर ते दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या प्लॉटमध्ये गुंतवले किंवा त्यांची गुंतवणूक त्यांनी केली आणि ज्या प्लॉटमधून त्यांनी पैसे काढलेले होते तर त्या प्लॉटमध्ये त्या पैशाची जी व्हॅल्यू होती ती 4 पटीने वाढलेली. म्हणजे 2 वर्षामध्ये ज्यांचे 5 लाख रुपये होते त्यांचे 15-15, 16-16 लाख रुपये झाले आणि ज्यांनी काढले त्यांचे 5 लाखाचे 5 लाखच राहिले. त्यांच्या ते लक्षात आलं तर पुन्हा ते लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमची चूक झाली, पुन्हा आमचे पैसे तुम्ही घ्या, व्यवसायात लावा, आमची कुठेही तक्रार आता यानंतर असणार नाही. मग त्यावेळेस सगळ्यांनीच असा निर्णय घेतला की काही हरकत नाही, शेवटी आपल्याच मित्रपरिवारातील माणसं आहेत, लोक आहेत, तर त्यांना आपण प्रति ग्रुपमध्ये घ्यावं लागेल. आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना एकत्र घेतलं आणि पुन्हा एकदा व्यवसाय त्यांना सर्वांना एकत्र घेऊन सुरू केला. आत्तापर्यंत ते कोणताही व्यक्ती आम्हाला सोडून परत बाहेर गेलेले नाही. त्याचं कारण एकच आहे की एक तो विश्वास त्यांना त्यावेळेस आला. दुसरी एक भूमिका मी सांगतो की चढ उतार होत असताना मग त्या काळानंतर काम करताना असं ठरलं की शिर्डीतील जी काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना आपण कर्जाची सुविधा दिली पाहिजे. जसं की हे घरकुल आपण जे केलं, 300 घरांचा प्रोजेक्ट आपण केला, तर त्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तींना घर देताना सर्वसामान्य माणसाचे 4 ते 5 हजार रुपये, 6 हजार रुपये महिना भरू शकतात अशा लोकांना कर्जाची देखील व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पतसंस्थेची या ठिकाणी निर्मिती केली. साई नागरी सहकारी पतसंस्था या नावाने आपण 4 वर्षापूर्वी पतसंस्था सुरू केली. आपण जर बघितलं तर एक विश्वास एवढा मोठा लोकांचा आहे, तर आज 45 कोटींच्या ठेवी फक्त 4 वर्षामध्ये या साई नागरी सहकारी पतसंस्थेच्या झालेला आहे. तो एक मोठा विश्वास आहे लोकांचा की या ठिकाणी पैसे ठेवले तर आपले कुठेही अडचणीत जाणार नाही. आणि म्हणून फक्त अवघ्या 4 वर्षामध्ये सर्व शिर्डीकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी विश्वास ठेवून 45 कोटीच्या ठेवी आमच्याकडे दिलेल्या आहेत. त्यात देखील मध्यंतरीच्या काळामध्ये असंच परत भूमिका झाला की पतसंस्था अडचणीत आली आहे, आपले पैसे काढून घ्या, उद्या डुबणार आहे. आमचे काही आहेत हितचिंतक, त्यांनी अशी ती भूमिका केली. आम्ही पण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आता शेवटी ज्यांचा विश्वास आहे ते ठेवतील, ज्यांचा नाही त्यांनी पैसे घेऊन जावेत. अशी खूप प्रमाणात चर्चा केली की जेणेकरून आम्ही कुठेतरी अडचण द्यावं आणि संकटात सापडावं अशी आमच्या काही मित्रांची इच्छा असेल. परंतु यामध्ये मला प्रामुख्याने एकच सांगायचं आहे की जी काही स्थावर मालमत्ता आमच्या पतसंस्थेची आत्ता आहे
आमच्या स्वतःचे आहे. माझ्या स्वतःचेच आमचे जे पार्टनर आहेत किंवा संचालक आहेत, तर अगदी महेश लोढा आहेत, म्हणजे ऋतू काकांचे ते चिरंजीव आहेत, ते आमचे संचालक आहेत. अशोक बोगवणकर जे 200 कोटीचे मालक आहेत, ते आमचे संचालक आहेत. संजीव बोगवणकर जे त्यांचे 150-200 कोटी रुपये प्रॉपर्टी आहेत, ते संचालक आहेत. म्हणजे जे आमचे मुन्नाभाई शहा राहत्याचे आहेत, ते संचालक आहेत. म्हणजे त्या पतसंस्थेमध्ये जे काही व्यक्ती आहेत, दादा भोगवणकरसारखे व्यक्ती आहेत, कैलास बाप्पू आमचे सल्लागार आहेत, त्यामध्ये हे एक 45 कोटीच्या ज्या ठेवी आहेत, त्या फक्त आमच्या एका व्यक्तीची संपत्ती त्याच्यात 10 पटीने जास्त आहे. म्हणून माझ्या मित्रांना या निमित्ताने मी एक सल्ला देतो की जे काही आपण चर्चा करता तर कुठंतरी चांगली सद्विवेक बुद्धी ठेवून किंवा कमीत कमी लोकांना पटेल अशी चर्चा आपण करावी किंवा लोकांना पटेल असं काहीतरी सांगावं की जेणेकरून ही जी भूमिका आपण घेता वारंवार तर ती कुठेतरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्यावेळेस यांनी अशी भूमिका घेतली की विजूभाऊंची पतसंस्था अडचणीत आहे आणि त्या ठेवी लवकर काढून घ्याव्या, मला आश्चर्य वाटलं की त्या काळामध्ये उलट झालं. यांनी भूमिका अशी केली त्यावेळेस आमची 30 कोटीची पतसंस्था होती. 1 वर्षापूर्वी साधारणतः किस्सा असेल तो, 1 वर्षापूर्वीचा हा विषय असेल. त्यांनी सांगितलं की आता राजकारणातून काही गोष्टी घडत असतात, तर त्या 30 कोटीच्या ऐवजी आमच्या 15 कोटीच्या ठेवी त्यावेळेस वाढल्या. म्हणजे मला एक विरोधकांना किंवा आमच्या मित्रांनी एक सल्ला द्यायचा आहे की तुम्ही उलट असे कामात लवकर कर जा जेणेकरून आमची प्रगती चांगली होते. या निमित्ताने मला सांगायचं आहे. तर असा एक प्रसंग जो असतो की ज्यावेळेस विश्वास लोकांचा आहे, सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यावेळेस असे कितीतरी वादळ आली तरी ती ताकद, ती जी एनर्जी आहे ती साईबाबा मला देत असतात. अगदीच, हा खूप छान असा आणि गमतीदार हा प्रसंग आहे. तर मला एकदम छोटासा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आत्तापर्यंत तुम्ही इतके सारे समाजकार्य केले, अगदी तुम्ही राजकारणातही जाऊनही आलात, तर असा एक प्रसंग सांगा जो म्हणजे तुम्ही जो केला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला खूप गर्व असतो आणि जेव्हा तुम्ही तो आठवण काढता तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं. एकदम छोट्या शब्दात सांगा. म्हणजे राजकारणातला की सामाजिक जीवनातला कोणता कोणताही. तर आनंद कधी असतो की तुम्हाला मी सांगतो की एक मजेदार गंमत सांगतो. राजकारणातलं एक सांगतो आणि सामाजिक कार्यातलं एक सांगतो की आनंद कधी होतो. ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणून राहिलो आणि मला उपनगराची करायची वेळ आली, नामदार राधाकृष्ण कोटे आणि कैलास बाप्पूंनी सर्व आमची मंडळींनी सर्व माझ्यावर जे नगरसेवक होते त्यांनी सांगितलं की आता ठीक आहे, विजूभाऊंना संधी द्यायची आहे. आणि विजूभाऊंना संधी द्यायची म्हटल्यानंतर त्यावेळेस शिवाजी गुंजकर आत्ताचे जे नगराध्यक्ष आहेत ते माझ्या स्पर्धेत होते. त्यांना करायचं की मला करायचा असा एक विषय होता. आणि आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांकडे सर्वजण नगरसेवक भेटण्यासाठी गेलो. आणि तिथे भेटण्यासाठी गेल्यानंतर साधारणतः त्यामध्ये त्यांनी सांगितलं की विजूभाऊंचा उद्या त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे आणि विजूभाऊ नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होतील. आमच्या सर्वच परिवाराला खूप आनंद झाला, आमच्या मित्रांना खूप आनंद झाला. परंतु राजकारणात कधीही काही होऊ शकतं. अगदी आमच्या मुलांनी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी फटाके आणून ठेवलेत. तिथं नगरपालिकेच्या समोर सांगत 200-300 लोक तिथे जमा झालेत, मुलं जमा झाली की एक विजूभाऊंना बोलण्याची संधी मिळते म्हणून. आणि काय झालं काही माहिती नाही, परंतु पायऱ्या चढत असताना माझा फॉर्म काढला गेला आणि शिवाजी भाऊंचा फॉर्म त्या ठिकाणी ठेवला गेला. आम्ही आणलेले सगळे फटाकडे शिवाजी भाऊंसाठी वाजवले, आमच्या कार्यकर्त्यांनी सगळे फटाकडे वाजवले. म्हणजे असे राजकारणातले किस्से असतात. आणि त्यानंतर मला माहीत नाही, 1 वर्षानंतर मला सांगितलं पण नाही आणि माझं नाव परत पुन्हा एकदा 1 वर्षांनी उपनगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी दिले. त्यावेळेस माझ्याबरोबर 2 लोक पण नव्हते. ज्यावेळेस मला उपनगराध्यक्ष म्हणजे ज्यावेळेस 400-500 लोक खाली उभे आहेत आणि तुमच्या गळ्यात माळ पडणार आहे आणि ती दुसऱ्याच्या गळ्यात पडते, त्यावेळेचा सगळ्यात जर तो कोणता अनुभव असेल तर तो एक थरारक अनुभव मी त्यावेळेचा अनुभवलेला. दुसरा आता एक बाजूला विचार करतो की सामाजिक कामात साईचरित्र पारायण झाल्यानंतर दरवर्षी एक 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं. आपल्या मंदिरातील 12 जोशी जे प्रमुख आहेत की जे साईचरित्र वाचतात व्यासपीठावरती. आणि सुरुवातीच्या काळात सचिनभाऊ तांबे असेल, मी अशोक बोगवणकर, जगन्नाथ गोंडकर, भाऊ शिरगावकर,
पंकजी लोढा किंवा मिराने सर, या सर्वांनी सुरुवातीच्या काळात आम्ही ज्यावेळेस पारायण झाला आणि एक संकल्पना पुढे आली की श्रावण महिन्यात पारायण होतं आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की महादेवाला किंवा शंकर भगवानाला जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते किंवा आपण सगळेच जातो, त्र्यंबकेश्वर असेल किंवा 12 ज्योतिर्लिंगापैकी जाण्याची एक प्रथा आहे. आणि मग त्या ठिकाणी असं झालं की मिराने सर म्हटले की आपण एक काम करूया, शिर्डीतील साईचरित्र पारायण झाल्यानंतर या सर्व लोकांना घेऊन आपण कुठेतरी महादेवाच्या दर्शनाला जाऊया. मग बाबांची स्तवनमंजिरी जी आहे ज्या ठिकाणी लिहिली, तर दासगणू महाराजांनी ही स्तवनमंजिरी लिहिली. आपण स्तवनमंजिरी बघितली असेल. तर त्यामध्ये प्रामुख्याने नर्मदेचा जो काठ आहे आणि अहिल्यादेवी होळकरांचं ज्या ठिकाणी राज्य होतं, अहिल्यादेवी होळकर त्या नर्मदेच्या तीरावर त्यांचं राज्य होतं. तर त्यामध्ये प्रामुख्याने उज्जैनच्या अगोदर त्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती दासगणू महाराजांनी ही बाबांची स्तवनमंजिरी लिहिली. आणि म्हणून मग मिराने सरांनी असा संकल्प केला. मिराने सर म्हटले की आपण एक काम करूया, आपण सर्व लोकांना घेऊन ज्या ठिकाणी इतकी सुंदर स्तवनमंजिरीची जी निर्मिती झाली, दासगणू महाराज हे साईबाबा संस्थानचे 35 वर्ष अध्यक्ष होते आणि त्या दासगणू महाराजांनी जिथं स्तवनमंजिरी लिहिली त्या ठिकाणी या सर्व लोकांना आपण घेऊन जाऊया आणि त्याच वेळेस आपल्याला उज्जैनचं महाकाळेश्वराचं दर्शन होईल, अशी ती भूमिका झाली. आणि मग आम्ही साधारणतः पहिल्या सुरुवातीला एक 200 लोकांना घेऊन 200 ते 250 लोकांना घेऊन त्या ठिकाणी ट्रिपला निघालो आणि शिर्डीतील सगळी मान्यवरची प्रामुख्याने होती त्या यात्रेला आलेली होती. आणि ती जी सुरुवात झाली तर पुढच्या वर्षी मग दुसऱ्या ज्योतिर्लिंग, तिसऱ्या वर्षी तिसरे, चौथे, असे 11 वर्षापर्यंत आम्ही ते सर्व पार केले. तर त्यातला सगळ्यात मोठा जो विषय राहिला तो काशी यात्रेचा, की हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे ते शंकर महादेव जे आहेत ते, विश्वनाथ महादेव जे आहेत ते काशीला, म्हणजे आपण म्हणतो की मराठी समाजामध्ये आहे की काशी जीवनात आल्यानंतर एकदा तरी काशीला जावं लागतं. तर त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय ठरला आणि तब्बल 7,000 लोकांना घेऊन त्या ठिकाणी आपण शिर्डी आणि पंचक्रोशीतील साईभक्तांना घेऊन, स्थानिकांना घेऊन 7,000 लोक त्या ठिकाणी आपण साईचरित्र पारायणाच्या माध्यमातून काशी यात्रेला नेले. ती 12 दिवसाची यात्रा होती आणि त्या 12 दिवसामध्ये आम्हाला एकही दिवस असा कळाला नाही की दिवस कधी झाला आणि रात्र कधी झाली. कारण 7,000 लोकांना ज्यावेळेस बरोबर घेऊन चालायचो, तर त्यात ॲम्ब्युलन्स असतील, सर्व असतील, द्वारका मंडळाच्या आमच्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते असतील, इतकी मेहनत. आणि 7,000 लोकांना सांभाळायचं. तुम्ही एक ध्यानात घ्या की अगदी घरातला जरी आपण 10 लोकांना 15 लोकांना जरी यात्रेला घेऊन गेलो तर किती त्रास होतो, किती चिडचिड होते. अगदीच. परंतु साईबाबांनी ती 7,000 लोकांची यात्रा आमची कशी पार करून घेतली हे माहीत नाही, परंतु तो जो आनंद आहे तो गगनात मावत नाही. किंवा त्याची आठवण जर आली आणि त्या प्रसंगाचं जर विवरण करावं लागलं तर तुम्हाला सांगतो की अंगावरती शहारे येतात. अशा अशा घटना त्या ठिकाणी झालेल्या होत्या. परंतु कुठेही काही कोणाला धक्का न लागता हे सर्व 7,000 लोकांना आम्ही, बाबांनी त्यांना परत घेऊन आलेत. आणि त्या काळातले जे अनुभव आहेत ते इतके प्रचंड आहेत की कदाचित आपल्याला 1-2-3 दिवस त्यासाठी लागतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खूप छान असे हे दोन्ही प्रसंग सांगितले तुम्ही. समाजकार्याचा तो खूप आनंदी आणि सुंदर असा तो विषय होता आणि राजकारणातला तो एकदम गमतीशीर होता. तर आता तुम्ही इतके समाजकार्य करतात, अगदीच तुम्ही युवकांसाठी, अगदी माझ्यासाठी पण एक खूप मोठी प्रेरणा आहात. कारण तुम्ही राजकारण सोडून समाजकार्याकडे आलात. हे आत्ताच्या काळात सगळ्यात असं ही परिस्थिती आपल्या युवकांमध्ये पाहिजे. कारण युवकांना राजकारण काय आणि समाजकार्य काय ह्यांच्यामधला जो जे हे वेगळं आहे हे कळत नाही त्यांना. आणि जे तुम्हाला कळलेलं आहे तर एक छोटासा संदेश त्यांना सांगा. माझी नवयुवक आहेत ना, की जसं ताईंनी आता आपल्याला सांगितलं की खऱ्या अर्थानं तुझं कौतुक केलं पाहिजे की ह्या वयात तू हा प्रश्न मला विचारला ना, की तुझं कौतुक यासाठी केलं पाहिजे की बरेचसे जे मुलं आहेत ना आता, की ज्या एजमध्ये आपण काय करावं, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या नाही करू. परंतु आपल्याकडे एक थोडीशी पद्धत शिर्डीकरांची एक वेगळी झालेली आहे की नगरसेवक झालं का म्हणजे सगळं काही मिळतं, अशी एक भूमिका आपल्या या नगरसेवकांच्या झाल्यानंतरच्या लोकांची झालेली आहे. मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की आपण एक 2-4 लोक जर नगरसेवक सोडले
तर बाकीच्यांचं जे आहे ती परिस्थिती फार वेगळी आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर एक विचार केला तर नवयुवक जे आहेत, आता जसं ताई तुम्हाला एक प्रश्न विचारला की यांना काय संदेश द्याल, की माझं म्हणणं असं, राजकारण नक्की करा, परंतु तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळून, तुमचं कुटुंब सांभाळून, तुमचे मित्रपरिवार सांभाळून तुम्ही राजकारण करा. कारण एकच आहे की राजकारणात जर वाहवत गेलं तर प्रपंचाची धूळधाण झाल्याशिवाय राहत नाही. हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. तुम्ही राजकारण करत असताना राजकारणापेक्षाही समाजकारण पहिले करा. कारण राजकारण तर होत राहील, परंतु समाजकारणामध्ये तुमची जी उंची आहे ती उंची तुमची कायम राहते. राजकारणात तुम्हाला 5 वर्ष संधी मिळते, परंतु 5 वर्षानंतर परत तुम्हाला कोणी विचारत नाही. ज्यावेळेस अशी परिस्थिती तयार होते तर आपल्याला देखील वाईट वाटतं. म्हणून युवकांना मला हा संदेश आहे की तुम्ही सुरुवातीला तुमच्या पायावरती उभे राहा. स्वतः कुटुंबाची जबाबदारी पेलवत असताना ते काम आपलं पूर्ण करा आणि नंतर कडक कपडे घालून, अंगठ्या घालून, चैनी घालून मग राजकारणात या. त्याबद्दल माझं कुठलंही दुमत राहणार नाही. परंतु आपली गुंठे विकायचे आणि मग राजकारणात यायचं ते योग्य नाही आणि ते आपण करू नये असं मला या ठिकाणी वाटतं. अगदीच खूप छान अशी तुम्ही असा हा संदेश तुम्ही सांगितला आहे. अगदीच तुम्ही इतकी चांगली प्रेरणा आहात सगळ्यांना. तर मला तुमचा ऑटोग्राफ घ्यायचा आहे, तुम्ही द्याल? नक्की देणार. आणि या निमित्ताने सचिन भाऊ पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटतं की आपण जो काही विषय आहे, एक चांगली शिर्डीकरांच्याबद्दलची जी भूमिका आहे की साईबाबांच्या आशीर्वादाने आपण सर्वच जण या ठिकाणी तर सर्वच काम करत असतो. आणि यामध्ये प्रामुख्याने मला एक सांगायचं आहे की जे काम आपण करतो तर ते बाबांना स्मरणात ठेवून, बाबांचे आचार विचार जीवनात अंमलात आणून सतसत्विक बुद्धीने काम करावं. दुसरी अशी एक गोष्ट आहे की यामध्ये सर्व काम करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी प्रत्येकाला घर मिळावं यासाठीची जी संकल्पना आहे त्यांनी ती सुरू केलेली सर्वसामान्य कुटुंबासाठी. त्यांची एकच इच्छा आहे की आपण एवढे 70 वर्षे आपल्याला आज या ठिकाणी झालेले आहेत स्वातंत्र्य मिळून देखील, तर ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपण अजून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना घर देऊ शकलो नाही, ही एक खंत त्यांची आहे. आणि म्हणून आपली देखील जबाबदारी आहे आणि आपली एक बांधिलकी आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा एक सुंदर प्रोजेक्ट हा जो आहे सैनिर्माण ड्रीम सिटी या नावाने, तर तो या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि आदरणीय मोदी साहेब जे आहेत, तर मोदी साहेबांनी त्यासाठी जे काही 2,67,000 रुपये प्रत्येकाला सबसिडी आहे, ती सबसिडीसुद्धा या प्रोजेक्टमध्ये दिलेली आहे. आपल्याला मी दाखवतो की साधारणतः हा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्ट करत असताना तर हे आमचे पार्टनर्स आहेत आणि हे बाबांच्या आशीर्वादाने हा सुरू केलेला प्रोजेक्ट आहे. 406 घरं या प्रोजेक्टमध्ये आहेत आणि अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. तर त्यामध्ये 2,67,000 रुपये ही सबसिडी मिळते. यामध्ये खरेदी करण्यासाठी जे पैसे आहेत मोदी साहेबांनी ते देखील, फ्लॅट खरेदी करताना जे पैसे लागतात ते देखील फक्त 1% स्टॅम्प ड्युटी त्यासाठी लागते. तर ही जी भूमिका आहे की सर्वसामान्य जनतेसाठी काम करताना आम्ही देखील व्यवसाय तर करतोच, परंतु व्यवसायाबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करतो. हे काम करत असताना आपल्याला देखील सर्वसामान्य कुटुंबांना घर मिळावं ही एक आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आमचं हे काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शिर्डी पूर्ण या माध्यमातून एक मला सांगायला एक थोडीशी खंत माझ्या जीवनामध्ये कायम राहिलेली की साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपंचायत. तर शिर्डी नगरपालिकेला 8 करोड रुपयाचा जो निधी आलेला होता, साधारणतः एक 8 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे की 8 करोड रुपये हे घरकुलासाठी आलेले होते. आणि ते 8 कोटी रुपये हे फक्त आपल्याकडे नगरपालिकेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे हे परत केंद्र शासनाकडे गेले आणि आपण घरकुल शिर्डीकरांसाठी करू शकलो नाही. माझी भूमिका एकच आहे की त्यामध्ये जे घरकुल बांधायचे आहेत, शिर्डीची झोपडपट्टी मुक्त पाहिजे. आज बाबांना कुबेराचं स्थान दिलं जातं. साईबाबांची शिर्डी ही कुबेराची नगरी म्हणून ओळखली जाते. आणि त्या नगरीमध्ये जी काही झोपडपट्टी वसाहत आहे, मग त्या ठिकाणी लक्ष्मीनगर आहे, त्या ठिकाणी 3 चारीवर बसलेले सर्व जी काही छोटे छोटे लोक आहेत की ज्यांनी पत्र्याचे शेड टाकून त्या ठिकाणी राहत आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं की नाला रोड जो आहे, त्या नाला रोडला देखील ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत. त्यांना एक मदतीचा हात देणं आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून या निमित्ताने एक उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे की यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मी विनंती केली,
साईबाबा संस्थेचे अध्यक्ष यांना देखील विनंती केली की आपण या सर्व लोकांना, जर बाबांना येणारे साईभक्त आहेत, अगदी साईभक्तांना जरी विनंती केली तरी ते चांगल्या प्रकारची घरं आपल्या या लोकांना बांधून देऊ शकतात. फक्त एक सकारात्मक भूमिका त्या प्रत्येक विभागातील सर्वसामान्य व्यक्तींनी पण घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने साईबाबा संस्थाने थोडासा जर पुढाकार घेतला तर हे झोपडपट्टीमुक्त शिर्डी आपण करू शकतो, हा मला विश्वास आहे. आणि त्यासाठीच येणारं जे पुढचा भविष्यकाळ आहे त्यामध्ये पूर्ण काम करण्याची आमची जबाबदारी राहील. या निमित्ताने मला आपल्याला सर्व शिर्डीकरांना सांगायचं एकच आहे की खारीचा वाटा म्हणून आपण प्रत्येकाने समाजातील शेवटचा जो घटक आहे त्यासाठी काम करावं. आमच्या ग्रुपच्या साईनिर्माण उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी मला आज बोलण्याची संधी मिळाली. आणि विशेष करून हे सर्व परिसरातील जे आमचे नागरिक आहेत की मला सांगायला आनंद वाटेल की आज देखील आम्ही एक 25 एकरामध्ये एअरपोर्टच्या समोर एक चांगल्या प्रकारचं एन ए प्लॉटचं नियोजन करतो आहे. या भूमिका एकच आहे की हे सर्व काम करताना आम्ही आत्तापर्यंत 4 ते 5 हजार शिर्डीमध्ये 4 ते 5 हजार लोकांना स्वतःचं घर राहण्यासाठी आम्ही पैसे घेतो, दुमत नाही. मग लोक म्हणतात तुम्ही फुकट देता का? अरे आम्ही फुकट देत नाही, परंतु नक्कीच आहे की शेवटी त्या कुटुंबाला परवडेल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आपण पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जाची असेल, त्या व्यक्तीला सामूहिक हप्त्याने असेल, 2 वर्षाचे असेल, 5 वर्षाचे असेल, 7 वर्षाचे असेल, 10 वर्षापर्यंतच्या परतफेडीच्या स्वरूपात आपण ह्या लोकांनी ही घरं देण्याचं काम केलेलं आहे. मग भूमिका एकच आहे की यामध्ये सर्व वंचित घटकांना बरोबर घेऊन काम करताना, अगदी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना घेऊन काम करताना आमच्या उद्योग समूहातील सर्वच मान्यवरांचं त्यासाठी योगदान आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी त्या सर्व सदस्यांचं जे माझ्याबरोबर काम करतात या निमित्ताने आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचा विश्वास जो आहे तो असाच साईबाबा माझ्यावर ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ओम साईराम. खूप छान वाटलं तुमच्याकडून हे ऐकून. तर अगदीच मला तुमचे आशीर्वाद पाहिजे. अरे अरे बाबा, ओम साईराम. जय साईराम. धन्यवाद. Thank you. ओम साईराम. तर अशाच एका प्रेरणेच्या स्रोतला आपण पुढच्या संडेला भेटणार आहोत. ओम साईराम.